तू ही रे माझा मित्र मालिकेमध्ये ईश्वरी आणि अर्णवने या राकेशच्या विरोधात एक जबरदस्त प्लॅनिंग केलं आहे आणि ते जर सक्सेसफुल झालं तर अंजलीचे डोळे उघडणार आहेत आणि ते जर सक्सेसफुल नाही झालं तर अर्णव आणि ईश्वरीला राकेशचे पाय धुवून ते पाणी प्यावं लागणार आहे। तर नेमका हा काय प्रकार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आता आपण मालिकेमध्ये पाहणार आहोत की ही अंजली ईश्वरी आणि अर्णवला धमकावूनच सांगत असते की आता येणाऱ्या काहीच तासांमध्ये तुमची मुदत संपणार आहे। ती ईश्वरीला म्हणत असते, तू माझ्याकडे 48 तासांची मुदत मागितली होतीस, तू मला यांच्या विरोधात पुरावे देणार होतीस ना, मग काय झालं, अजून पण दिले नाहीस। जर तू 48 तासाच्या आत जर पुरावा नाही दिलास तर तुला यांचे पाय धुवून ते पाणी प्यावं लागेल। आता अंजली अशी ईश्वरी बरोबर भांडत असते त्यावेळेला अर्णव ईश्वरीला खांद्यावर हात ठेवून आधार देण्याचा प्रयत्न करत असतो। आता अंजलीचं हे बोलणं ऐकून आजी मात्र अंजलीवर चिडलेली असतात। अगं अंजू, तू काय बोलत आहेस? अर्णव आणि ईश्वरीला तू काय जावई बापूंचे पाय धुवायला लावणार आहेस का? हे तुझं वागणं चुकीचं आहे। त्यावेळेला मामा सुद्धा म्हणत असतात, अंजली मला तुझं हे वागणं अजिबातच पटत नाही। तर इथे मात्र अंजली कोणाचंच ऐकायला तयार नसते। ती पुन्हा एकदा ईश्वरीला म्हणते की अगदी काहीच वेळ राहिला आहे, जर यांच्या विरोधात मला तू नाही पुरावा दिलास तुम्ही दोघांनी त्यांचे पाय धुवावे लागतील। आता इकडे हा राकेश चांगलाच चिंतेत असतो की याला दादांचा सारखा फोन येत असतो पैसे मागण्यासाठी। या राकेशच्या डोक्यामध्ये सतत चालू असतं की आता पैशाची जमवाजमव कुठून करायची। तेवढ्यातच शिर्के घरामध्ये आलेले असतात। आता अर्णवच्या प्लॅनिंगचा हा एक भाग असतो। शिर्के घरामध्ये येतात आणि हॉलमध्ये राकेशला बघूनच त्याला धडकतात। राकेशला धडकल्याबरोबर शिर्के मुद्दामूनच ती बॅग खाली टाकतात। आता त्या बॅगेतून पटापट पैसे बाहेर येतात। आता पैसे बाहेर आलेले पाहून या राकेशचे डोळे लगेच चळबळतात। स्वतःच्या मनातच म्हणायला सुरू करतो की स्वतःहून लक्ष्मी घरात आली आहे, चिंटुकल्या आता तुझे पैसे माझ्याच हाती लागणार आहेत। आता राकेशला हे माहीत नसतं की शिर्केने मुद्दामून ती बॅग खाली टाकलेली असते। आता शिर्के सुद्धा खूपच छान ॲक्टिंग करतच बॅगेमध्ये ते पैसे भरतात आणि अर्णवच्या रूममध्ये निघून जातात। आता हा राकेश नेहमीप्रमाणेच पैशाच्या मागे धावत जातो आणि या दोघांमध्ये काय चर्चा होते, अर्णव पैसे कुठे ठेवतो ते सगळं पाहतो। आता शिर्के आणि अर्णव थोडासा ड्रामाच करतात। आता अर्णव शिर्केंना म्हणत असतो, बरं झालं तुम्ही मला ही 25 लाख रुपये घरी आणून दिले, आता मी हे लगेच कपाटामध्ये ठेवणार आहे, मला हे उद्या लागणार आहेत। आता हे मुद्दामूनच अर्णव बोललेला असतो। इकडे आता ईश्वरीला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं की आपण घरामध्ये 25 लाख रुपये आणून ठेवले आहेत। हा राकेश इतका नीच माणूस आहे की तो कधीही येऊन हे पैसे घेऊन निसटून जाईल। आता अर्णव म्हणत असतो, काही सुद्धा होणार नाही, आपण रात्री झोपताना दाराला कडी लावून झोपूया। आता अर्णवने या राकेशला सारखं टॉर्चर करण्यासाठी दादांना राकेशला फोन लावायला सांगितलेला असतो। आता दादा तर सारखं राकेशला फोन लावून उद्या मला पैसे हवे आहेत, नाहीतर तुला हातपाय तोडूनच टाकणार आहे अशी धमकी देत असतात। आता इकडे अर्णवने घरच्यांना सगळ्यांनाच रूममध्ये बोलवून घेतलेलं असतं आणि त्यांना सांगत असतो की आता माझ्या कपाटामध्ये 25 लाख रुपये आहेत, ते पैसे राकेश चोरायला येणार म्हणजे येणार। त्यावेळेला आजी म्हणत असतात, अरे अर्णव आणि ईश्वरी तुम्ही दोघे काय करत आहात? घरच्या जावयावर तुम्ही संशय घेत आहात का आणि त्यांच्या विरोधात तुम्ही प्लॅनिंग करत आहात? त्यावेळेला अर्णव म्हणतो, आजी फक्त माझ्यावर एकदा विश्वास ठेव आणि जे काही घडत आहे ते फक्त तू पहा आणि मग माझ्यावर विश्वास ठेव। त्यावेळेला आजी म्हणतात, बरं ठीक आहे। आता अर्णव सगळ्यांना समजावून सांगत असतो की आता एवढ्यात राकेश इकडे येणार आहे, आता मी राकेशच्या समोरून बाहेर घराच्या निघून जाणार आहे। आता अर्णव ईश्वरीला सांगत असतो की रूममध्ये तू एकटी आहेस हे राकेशला कळाल्याशिवाय राकेश रूममध्ये येणारच नाही। त्यावेळेला ईश्वरी आता खोटं खोटं झोपण्याचं नाटक करत असते। आकाश, आजी, मामा पडद्याच्या आडून चोरून हा राकेश रूममध्ये येतोय का ते पाहत असतात आणि इकडे अर्णव आता फोनवर बोलतच महत्त्वाची मीटिंग आहे असं काहीतरी म्हणतच घराच्या बाहेर निघतो। आता हा राकेश ते पाहतो। इकडे आता मामी प्लॅनिंगनुसार अंजलीला देवळामध्ये घेऊन जाणार असतात, कारण अंजलीला या सगळ्याचा खूपच त्रास होईल आणि ती पुन्हा घर सोडून जाईल, म्हणून तिला हा प्रकार सगळा घडवताना घराबाहेर घालवलेलं असतं। आता प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये खरंच हा राकेश चोरी करायला जाईल का आणि चोरी करताना घरचे सगळे पाहतील का आणि नाही पाहिलं तर काय होईल? हा राकेश इतका धूर्त आणि इतका मूर्ख माणूस आहे की खोटं बोलण्यामध्ये याचा कोणीच हात धरणार नाही। तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये अंजली तर बाहेर गेलेली आहे, इकडे राकेश विरोधात अर्णव आणि ईश्वरीने जबरदस्त प्लॅनिंग केलं आहे, जाळं हंतरलं आहे। आता या जाळ्यामध्ये हा राकेश अडकेल का? अडकला नाही तर मात्र अंजलीने सांगितल्याप्रमाणे
अर्णव आणि ईश्वरीला या राकेशचे पाय धुवून पाणी प्यावं लागणार आहे. तर प्रेक्षकांनो, पुढील भाग पाहणं खूपच रंजक ठरणार आहे की हा राकेश नेहमीप्रमाणे पैशाच्या मागे पैसे चोरी करण्यासाठी जाईल का आणि घरचे सगळे पाहतील का, आणि जर असं नाही झालं तर ईश्वरी आणि अर्णव या राकेशचे पाय धुतील का? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.